कंत्राटी पदभरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नंदुरबार यांची जाहिरातीची माहिती आपल्यासमोर सादर करीत आहोत। आपल्यासमोर पदांची माहिती दिसेल। अधिकृत पीडीएफ आपणास चॅनेल डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून ब्लॉग पोस्ट ओपन होईल व सर्वात खाली जाहिरात ह्या शब्दाला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करावी ही विनंती। बाकी जी माहिती कामाची आहे ती आपल्यासमोर सादर करीत आहे। सदर पदाबाबत राज्यस्तरावरून वेळोवेळी दिलेल्या निर्देशान्वये प्रक्रिया राबविण्यात येईल। अटी व शर्ती 1. विशेषतज्ञ संवर्गातील अनुक्रमांक 1 ते 10 पदांची थेट मुलाखत दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दुपारी 10 वाजता जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे। थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मूळ दस्तऐवज व छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे। 2. 11 ते 24 पदे महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर ताजी नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्षात बाय हँड दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सायं 5 वाजता या कालावधीत पर्यंत सादर करावेत। 3. इच्छुक उमेदवारांनी 1. विहित नमुन्यातील अर्ज 2. वयाचा पुरावा 3. पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र 4. सर्व गुणपत्रिका 5. कौन्सिल रजिस्ट्रेशनचे वैध प्रमाणपत्र ॲज ॲप्लिकेबल 6. शासकीय कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबरूल क्रक सह अनुभव संबंधित कामाचा असावा। शासकीय अनुभव असल्यास सोबत नियुक्ती आदेशाची प्रत जोडावी। 7. ज्यात प्रमाणपत्र छायांकित प्रतीसह 10 सप्टेंबर 2024 रोजी सायं 5 वाजता या कालावधीत पर्यंत सादर करावे। 4. विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS या रिक्त पदाची प्रत्येक आठवड्यास दर मंगळवार रोजी थेट मुलाखत घेण्यात येईल। 5. अधिपरिचारिका स्टाफ नर्स पदाकरिता स्त्री प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करावा। पुरुष प्रवर्गातील उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी। 6. कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल व कागदपत्रे पुनः प्रस्तुत करण्याची संधी देण्यात येणार नाही। 7. शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी ₹150 व राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी ₹100चा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने देय असलेला असावा। 8. पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही। 9. सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक 25 एप्रिल 2016 चे शासन निर्णयास अनुसरून अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय करिता 43 वर्षे राहील। वैद्यकीय अधिकारी MBBS व विशेषज्ञ अतिविशेषज्ञ यांची सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा 70 वर्ष राहील व अभियानातील इतर रुग्ण सेवेशी संबंधित पदांची उदा. परिचारिका अधिपरिचारिका तंत्रज्ञ समुपदेशक औषध निर्माता यांची सेवा प्रवेश व सेवा समाप्तीची वयोमर्यादा 65 वर्ष राहील। राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा प्रमाणित शारीरिक योग्यता फिजिकल फिटनेस चे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पूर्णनियुक्ती आदेश देण्यात येईल। 10. लहान कुटुंबाची अट दिनांक 23 जुलै 2020 पासून लागू करण्यात आली असून दिनांक 23 जुलै 2020 पासून 2 पेक्षा अधिक मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत। 11. वरील सर्व पदे कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून त्यांचा कालावधी 11 महिने 29 दिवस आपल्या कामगिरी मूल्यांकनावर आधारित असेल किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत अथवा त्या आधी मंजुरी मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील। 12. वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत। सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत। 13. केंद्र राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना देता तात्काळ समाप्त करण्यात येईल।
14. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. 15. उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदांचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता नमूद प्रवर्ग, जातीचा प्रवर्ग, अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करावा. जर मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर केलेला असेल, परंतु सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांना अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. 16. राखीव संवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्या संवर्गाचे जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना विचार केला जाणार नाही. अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभही घेता येणार नाही. 17. सहसंचालक अतात्रिक रा. मुंबई यांचेकर रासो मनुष्यबळ आरक्षण 16 दिनांक 20 जुलै 2016 रोजीच्या पत्रानुसार आवश्यक असणाऱ्या आरक्षित संवर्गातील उमेदवार उपलब्ध झाल्यास पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इतर संवर्गातील उमेदवारांचा जनरल मेरिट लिस्टनुसार विचार करण्यात येईल. 18. विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स तथा तत्सम इत्यादी पदाकरिता कौन्सिलकडील वैध नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील, अन्यथा उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. 19. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही. 20. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी अचूक नोंदवावा तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी. 21. भरती प्रक्रियेदरम्यान ज्या ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल त्या वेळी यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरिता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही. 22. अर्जाचा नमुना जाहिराती सोबत प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. 23. उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील. 24. कोविड-19 साथ उद्रेक परिस्थितीस अनुसरून मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक आहे. 25. एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत. 26. आवश्यक असलेल्या पदांकरिता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्या पदांकरिता पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्याची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी घेण्यात येईल. कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 27. जे उमेदवार शासकीय अथवा निमशासकीय संस्थेमध्ये कार्यरत असतील असे उमेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 28. भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे इत्यादी सर्व अधिकार व निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांनी राखून ठेवलेले आहेत. अर्जचा नमुना आहे. ज्या पदाकरिता आपण पात्र असाल तो अर्ज काळजीपूर्वक भरा आणि सूचनांचे योग्य पालन करून माहिती समजून अर्ज भरा. पद क्रमांक 1 करिता पद भरती बाबत गुणांकन पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक समजून घ्या. पद क्रमांक 2 करिता थेट मुलाखतीमधील पदांव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया राबवावी. त्यासाठी गुणांचे योग्य विभाजन केलेले आहेत ते सविस्तर समजून घ्या. धन्यवाद.